हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मन भरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिलं देवाचं नामस्मरण. वॉकिंग वगैरे झाल्यानंतर मग 10 मिनटं मी आराम केला आणि नंतर मग घरातल्या कामाला सुरुवात केलेली आहे. तर सगळ्यात पहिलं झाडून मारायचं आणि सोफा जो आहे तो व्यवस्थित असा फडकून घ्यायचा, जेणेकरून काही छोटी मुलं असल्यामुळे त्याच्यावरती खायच्या वस्तू वगैरे असतात, त्याच्यामुळे मग ती व्यवस्थित असं फडकून घ्यायचं आणि नंतर मग झाडून घ्यायला सुरुवात करायची. घरामध्ये झाडून मारल्यानंतर मग मी घेते बाहेरचं सगळीकडे व्यवस्थित असं पाणी मारून घ्यायचं, कारण की गावाकडे कसं म्हणजे दाराच्या समोर सडा मारतात, तसं शहरामध्ये दाराच्या समोर पाणी मारतात, एवढाच फरक आहे. नाश्त्याची तयारी चालू आहे आणि आज स्पेशल आहे इडली. तर आता सध्या मी जे आपलं सांबर जे आहे, सांबर बनवायची तयारी चालू आहे आणि तुमच्यासोबत मी आज साऊथ इंडियन चटणी शेअर करणार आहे. जे आम्ही तेलंगणामध्ये राहतो तिथं जशी चटणी भेटते त्या पद्धतीची चटणी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. डायरेक्ट इडली नाही, पहिलं चटणी आणि नंतर मग बाकीचं. तर इथं अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, मस्त भाजून त्याच्यावरचं जे साल असतं ते काढलेलं आहे. एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 2 चमचे मी डाळ घेतलेला आहे. कोथिंबीर आहे, पुदिना आणि 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ. तर हे सगळं आहे आपलं चटणीचं साहित्य. आता आपण ह्याला मिक्सरवरती थोडंसं पाणी घालून मस्त अशी याची बारीक अशी पेस्ट बनवून घेऊया, एकदम स्मूथ अशी. तर तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून झालेली आहे, म्हणजे चटणी बनवून झालेली आहे. तर इथं चटणीला तडका देण्यासाठी मी एका बाउलमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आता टाकायचं आपण मोहरी. मोहरी तडतडून झाला की कढीपत्ता, लसूण आणि 2 ह्या मिरच्या. तर ह्याच्यामध्येच मी थोडीशी जी उडदाची डाळ असते ती पण टाकलेली आहे आणि ह्याला 2 मिनटं हलवून घ्यायचे. आणि हा तडका जो आहे तो ह्या चटणीवरती. तर आपली मस्त अशी साऊथ इंडियन चटणी तयार झालेली आहे. ह्यांना सगळ्यांना नाश्त्याला दिलं आणि नंतर मग मी ब्रश केलेला आहे सगळं झाल्यानंतरच. आणि मग माझ्यासाठी मी 1 कप चहा बनवला आणि चहा घेतलेला आहे. चहा घेतल्यावरच मला भारी वाटतं बरं का, आणि दिवसाची सुरुवात छान जाते. आणि नंतर मग लादी पुसायला घेतलेली आहे. 1 दिवस ॲड करून मी लादी पुसून घेते, रोजच्या रोज ह्या गोष्टी सगळ्या होत नाहीत. लादी पुसून झाल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि नंतर मग पिहूचं आवरायला घेतली. पिहूला रोजचं तिची वेटी घालायची वगैरे सगळं ते माझ्याकडे असतं. आणि श्रीची मध्येच लुडबुड असते, तिलाच मांडीवर घेतलेस, मलाच मांडीवर घेतली नाहीस, असं तसं. आणि हे सगळं चालतंच. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे एका आईला तिची मुलगी छान दिसल्यावरच तिच्या आईला पण छान वाटतं बरं का, म्हणजे तिच्यामध्येच ती खुश होते, असं असतं मुलगी झाल्यानंतर. आणि मुलगा झाल्यानंतर पण तसंच असतं बरं का. आणि इकडे श्रीचा मेकअप केला, आज त्याला पूजा करायची आहे. चला तर मग आपण देवपूजा करून घेऊया आता. तर बऱ्यापैकी कामं झालेली, म्हणजे किचन वट्टा जो आहे तो आवरायचा होता आणि म्हणलं आपण अगोदर देवपूजा करावी, नंतर मग बाकीची कामं करून घ्यायची. आणि मला आज स्वामींसाठी स्पेशल असा नैवेद्य पण बनवायचा होता. आणि देवपूजा झाल्यानंतर मग मी मस्त असं नाश्ता केलेला आहे, पोटभर इडली आणि सांबर. आमच्या घरात सगळ्यांना म्हणजे सगळ्यात जास्त आवडतं इडली आणि सांबर, सगळेच आवडीनं खातात. श्री आणि पिहू दोघं पण आवडीनं खातात. आत्ता माझा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आज मी बनवत आहे देवांच्या म्हणजे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी 33 धोंडे, म्हणजे धोंडेच म्हणते, 33 अनारसे बनवत आहे. अगोदर मी अनारसे बनवलेले, पण मला एवढी आयडिया नव्हती की देवाला 33 अनारसे दाखवतात. त्याच्यामुळे म्हणलं मग आपण देवासाठी स्पेशल आज अनारसे बनवायचे, तर ते मी 33 बनवणार आहे. आणि चला तर मग
तर पिहू मॅडम उठलेली आहे आणि तिकडं श्री जो आहे तो झोपलाय. तोपर्यंत हे अनारसे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत मला. आणि अनारसे इतके मस्त झालेत, म्हणजे ही वेळ जी आहे ते दुसऱ्या सुरू बनवायची आहे. पहिल्या सुरू बनवलेली ते पण छान झालेले आणि आता हे तर पहिल्यापेक्षा सुद्धा दुसऱ्या सुरू जे बनवलेले जे आहेत ते सुंदर झालेले आहेत. चला दाखवते मी तुम्हाला. घ्या, तर असे दिसतंय. तर अनारसे बनवताना मला एक गोष्ट आठवली आणि ज्यावेळेस लग्न झालेलं नवीन मग मी काय केलं, अनारसे बनवायला घेतले आणि मग तांदूळ वगैरे 3 दिवस धुवून भिजवून असं सगळं त्याचं प्रोसेस जे आहे ते केलं. आणि त्यावेळेस मला एवढी आयडिया नव्हती की त्याच्यामध्ये साखर जे आहे साखरेचं प्रमाण कमी जास्त करतात. मी काय केलं, 1 ग्लास तांदूळ घेतले तर 1 ग्लासच साखर घेतलेली आणि ते अनारसे व्यवस्थित झालेच नाहीत. असं मला वाटलं त्यावेळेला की मला अनारसे बनवता येतच नाहीत, म्हणजे मी बनवूच शकत नाही अनारसे, असं झालं. आणि नंतर मग मी 2 वर्ष अनारसे बनवलेच नाही. 2-3 वर्ष झालं बनवले नाहीत. मग नंतर आत्ता बनवले तर अनारसे जे आहेत ते खरंच खूप छान झाले होते, एकदम मस्त आणि बघून खरंच छान वाटलं. आणि नंतर मग देवांना मस्त असा नैवेद्य दाखवलेला आहे अनारशाचा. आणि नंतर मग किचन वट्टा वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे. हे सगळं आवरायला मला 2 वाजले होते. नंतर मग 4 वाजेपासून मस्त असा आराम केला आणि मग 5 वाजता आम्ही निघालो मंदिरामध्ये महादेवाच्या आणि मस्त असं महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि जसा वेळ भेटेल तसा आम्ही मंदिरामध्ये जातोच. त्याच्याने काय होतं, एक वेगळी मनामध्ये म्हणजे एक वेगळीच फिलिंग येते की बाबा आपण मंदिरामध्ये गेलं पाहिजे असं वाटतं आणि छान वाटतं, भारी वाटतं बरं का. आणि आपल्या मुलांना पण म्हणजे आपण जे सांगतो त्याच्यापेक्षा आपण ज्या गोष्टी